नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्रीकलाने शकुंतला, मोठ्याबाई आणि नारायणीला घरातून धक्के मारत बाहेर हकललेलं असतं. त्यामुळे या तिघीही खूप रडत असतात आणि श्रीकला या तिघींनाही असं रडताना पाहून मोठ्याने हसत असते. यानंतर श्रीकला आता व्यंकू महाराजांना सुद्धा धक्के मारत बाहेर हकलून देते. तेव्हा मोठ्याबाई खूप रागाने श्रीकलाकडे बघायला लागतात. तर श्रीकला आता अजून हसायला लागते आणि आतमध्ये जाऊन ती प्रेमनाथ आणि अदूला सुद्धा खेचतच घेऊन येते आणि त्यांना सुद्धा बाहेर हकलून देते. तेव्हा हे बघून मोठ्याबाई खूप रडायला लागतात आणि म्हणतात की अधोक्षजचं घर आहे हे. आता श्रीकला आतमध्ये जाऊन व्यंकू महाराजांची पोथी घेऊन येते आणि ती फेकणार. तेव्हाच व्यंकू महाराज तिला थांबवतात आणि म्हणतात की श्रीकला, ती पोथी माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. यावर श्रीकला व्यंकू महाराजांचं काही न ऐकता ती पोथी त्यांच्या अंगावर फेकून देते आणि कमरेवर हात ठेवून दरवाजामध्ये उभी राहते आणि मोठ्याने हसायला लागते आणि व्यंकू महाराजांना म्हणते की ए व्यंक्या, तुम्हा सगळ्यांना मी घराबाहेर काढेलच. आज माझा म्हणजे या श्रीकलाचा बदला पूर्ण झालाच. आणि म्हणते की एक एक दिग्रस करायला आज रस्त्यावरती आणलं मी. अरे तीच लायकी आहे तुमची. आणि ती ओरडून म्हणते की पुन्हा या उंबऱ्याच्या आसपासही फिरकायचं नाही या, सांगून ठेवते. असं म्हणून ती या सर्वांच्या तोंडासमोर दरवाजा लावून घेते. तितक्यात आता इकडे इंदूला जाग येते आणि ती खूपच घाबरलेली असते. म्हणजे इंदूला पडलेलं हे एक स्वप्न असतं. आता हे असलं स्वप्न बघून इंदू खूप घाबरलेली असते आणि ती स्वतःशीच म्हणते की कसलं भयंकर स्वप्न होतं हे. तितक्यात आता इंदूला तो नाग दिसतो. तेव्हा इंदू त्याच्याकडे बघायला लागते आणि त्याच्यासमोर हात जोडते आणि म्हणते की मला माहिती आहे तू मला सावध करायला आलायस. गोपाळच्या वेळेस पण सावध केलं होतंस, पण दुर्दैवाने मी काहीच करू शकले नाही. पण यावेळेस असं काहीच नाही होणार. माझा जीव गेला ना तरी चालेल, पण त्या श्रीकलेची कुठलीच चाल मी चालू देणार नाही. फक्त तुझा आशीर्वाद पाठीशी असू दे. असं म्हणून इंदू त्या नागाला नमस्कार करते. तेव्हा तो नाग आता तिथून लगेच निघून जातो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की नारायणी प्रेमनाथला येऊन विचारते की अहो चहा घेणार का. यावर प्रेमनाथ सांगतो की नको, सकाळपासून 7 वेळेस घेऊन झालाय. यावर नारायणी म्हणते की म्हणजे आता तुमचं डोकं दुखायचं थांबलेलं दिसतंय. तेव्हा यावर प्रेमनाथ हसत म्हणतो की हो मग, विंजे सरकार आहे आम्ही. थोडंसं दुखत होतं पण आता ओके. यावर नारायणी म्हणते की विठुरायाचीच कृपा म्हणायची. यावर प्रेमनाथ म्हणतो की विठुरायाची कृपा, अहो आम्ही पर्वतासारखे खंबीर आहोत ना म्हणून. यावर नारायणी म्हणते की हो आहातच तुम्ही, पण मला एक सांगा की काल आई आपल्या खोलीत आली होती बघा, तेव्हा ती काही महत्त्वाचं बोलत होती का हो तुमच्याशी. म्हणजे मी आले आणि तिने विषयच बदलला. यावर प्रेमनाथ म्हणतो की नाही, सासूबाईला कोणाची भीती आहे विषय बदलायला, त्यांनी काही विषय नाही बदलला. तेव्हा नारायणी आता जाणून घेण्यासाठी की मोठ्याबाई नक्की काय बोलत होत्या हे, त्यासाठी ती प्रेमनाथला विचारायला लागते की नाही का मग नक्की काय बोलत होती ती. तेव्हा प्रेमनाथ सांगतो की काय नाही, आमच्या तब्येतीची चौकशी करत होत्या, कारण आम्ही एकुलते एक जावई बापू आहोत ना या घरातले म्हणून. तेव्हा यावर नारायणी म्हणते की बरं मग अजून काय म्हणत होती का. तेव्हा यावर प्रेमनाथ लगेचच नारायणीला सांगतो की फार काय नाही, त्या म्हणाल्या की श्रीकलाच्या हातचं काही खाऊ पिऊ नका. तेव्हा हे ऐकून नारायणीला खूपच राग येतो आणि म्हणते की या आईला ना काय झाले काही कळतच नाही, नुसते विचित्र वागते. त्या इंदीच्या नादाला लागली ना तेव्हापासून असंच वागते ती. तेव्हा हे बघून प्रेमनाथ नारायणीला विचारायला लागतो की काय बडबडताय. तेव्हा नारायणी म्हणते की मला ना वैताग आला आहे त्या आईचा, अशी कशी वागते ती काय माहिती त्या श्रीकलाशी, काय वाईट केलं तिने तिचं. उठसूट त्या श्रीकलाला बोलत असते आणि ती ओरडत म्हणते की हे ना कुठेतरी थांबायलाच हवं. आता तेव्हा नारायणीला असं इतकं चिडलेलं बघून प्रेमनाथ खूप आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागतो आणि म्हणतो की पण तुम्ही का विषय वाढवताय. तेव्हा यावर नारायणी म्हणते की मी नाही तर तुमच्या सन्माननीय सासूबाई विषय वाढवत आहेत आणि म्हणते की मी आता जाते आणि त्या विषयाला पूर्णविरामच देऊन येते. असं म्हणून नारायणी रागातच तिथून निघून जातात. आता तर दुसरीकडे इंदू घाईघाईत मोठ्याबाईंच्या खोलीत येते. तेव्हा हे बघून मोठ्याबाई इंदूला म्हणतात की बरं झालं तू आलीस. यावर इंदूसुद्धा मोठ्याबाईंना म्हणते की मोठ्याबाई मला तुम्हाला एक खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. तेव्हा मोठ्याबाई पण म्हणतात की हो मला पण तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तितक्यात आता सुशीला तिथे येते आणि मोठ्याबाईंना म्हणते की मोठ्याबाई मला पण तुम्हाला एक खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. तेव्हा इंदू आणि मोठ्याबाई आश्चर्याने सुशीलाकडे बघायला लागतात. तेव्हाच आता सुशीला म्हणते की असं का बघताय दोघीजणी, महत्त्वाचं सांगायचं आहे. आणि मोठ्याबाईंना विचारते की मी आधी सांगू का मोठ्याबाई. तेव्हा मोठ्याबाई घाईघाईत सुशीलाला म्हणतात की हां बोल बोल लवकर बोल, कुठली महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आणि इंदू आणि त्या दोघीही आता कान लावून सुशीला नक्की काय सांगते हे ऐकायला लागतात.
तेव्हा सुशीला म्हणते की ते नाश्ता तयार आहे ना, तुमच्या दोघींना बोलावलं आहे. तेव्हा यावर इंदू हसायला लागते, तर मोठ्या बाई मात्र खूप चिडतात आणि सुशीलाला म्हणतात की ही तुझी महत्त्वाची गोष्ट आहे. यावर सुशीला म्हणते की हो, मग पोटापेक्षा काही महत्त्वाचं असतं का मोठ्या बाई? आणि परत हसत म्हणते की बरं चुकलं, मी म्हणलं की दोघी सासू सुना एवढ्या छान गप्पा मारतायत तर थोडीशी गंमत करावी. तेव्हा मोठ्या बाई चिडत म्हणतात की पुढच्या वेळेस जरा वेळ काळ बघून गंमत करत जा. यावर इंदू म्हणते की पण करत जा, खूप रडलीस ना करिश्माताई वेळेस. यावर मोठ्या बाई म्हणतात की कुठे आहे ती कार्टी, तिला पण दे थोडासा नाश्ता. यावर सुशीला सांगते की ती कोटीघर साफ करते, म्हणाली की सगळं काम झालं की मग खाणार. तेव्हा हे ऐकून इंदू आणि मोठ्या बाई खूप खुश होतात. आता इंदू सुशीलाला म्हणते की तू हो पुढे, आम्ही आलोच. तेव्हा सुशीला म्हणते की नाही, अन्न थंड चांगलं नाही लागत. तेव्हा मोठ्या बाई वैतागत म्हणते की इंदे चल बाई, नाही तर बोलून बोलून डोकं गरम करेल ही बाई. असं म्हणून मोठ्या बाई आणि इंदू आता त्यांचं जे काही महत्त्वाचं बोलायचं होतं ते न बोलताच नाश्ता करायला जातात. तर यानंतर आपण पाहतो की सर्वजण नाश्ता करायला बसलेले असतात. तेव्हाच आता शकुंतला सांगते की आज सगळ्यांच्या आवडीचे दही धपाटे केलेत नारायणीने. आता श्रीकला इमोशनल होण्याचं नाटक करत म्हणते की गोपाळला खूप आवडायचे ना दही धपाटे. तेव्हा हे ऐकून सगळेच आता खूप इमोशनल होतात. तेव्हा नारायणी श्रीकलाला म्हणते की श्रीकला, तुझ्या पोटात आता गोपाळचा अंश वाढतोय की नाही? मग असं सारखं रडत राहिलीस तर रडका गोपाळ येईल ना, आणि आम्हाला नकोय बाई असा रडका गोपाळ. आता नारायणी श्रीकलाला समजावत म्हणते की डोळे पुस आणि गोपाळच्या वतीने तूच खा आज. वर श्रीकला म्हणते की सगळ्यांचं खाऊन झालं की मी खाते ताई. तेव्हा श्रीकलाची ही नाटकं बघून इंदूला खूप राग येतो आणि ती मोठ्या बाईंकडे बघायला लागते. तर मोठ्या बाईंना सुद्धा ही श्रीकलाची असली नाटकं अजिबातच आवडत नसतात. यानंतर आता व्यंकू महाराज श्रीकलाला म्हणतात की श्रीकला, अगं मनाने किती चांगली आहेस बाळा तू. आता श्रीकला नारायणीला म्हणते की ताई तुम्ही वाढता का धपाटे सगळ्यांना, तोपर्यंत मी पुढचं बघते. तेव्हा नारायणी आता मोठ्या बाईंकडे बघायला लागते आणि तिला मोठ्या बाईंचा खूपच राग आलेला असतो आणि ती म्हणते की नाही श्रीकला, तूच वाढास सर्वांना. यावर शकुंतला नारायणीला म्हणते की नारायणी, अगं तिला कशाला कामाला लावतेस? यावर नारायणी सांगते की नाही, पण आज करावंच लागेल. आणि म्हणते की काकू, अगं तुझी काळजी कळते मला, पण आपल्या घरातल्या काही लोकांना असं वाटते की श्रीकलाचा हातचं काही खाऊ पिऊ नये. तेव्हा सगळेच खूप आश्चर्याने नारायणीकडे बघायला लागतात. तर इंदू आणि मोठ्या बाई मात्र खूप टेन्शनमध्ये येतात. तर श्रीकलासुद्धा खूप टेन्शनमध्ये येऊन कान देऊन ऐकायला लागते. आता नारायणी म्हणते की अशी सूचनासुद्धा देण्यात आली आहे. तेव्हा हे ऐकून सगळे खूप शॉक झालेले असतात. आता व्यंकू महाराज नारायणीला विचारतात की अगं काय बोलतेस तू हे नारायणी? यावर नारायणी म्हणते की काका, जे कळलंय ना तेच बोलते. तेव्हा शकुंतला आश्चर्याने विचारते की अगं पण असं कोण म्हणालंय? तेव्हा नारायणी म्हणते की घरातली ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती बोलले. तेव्हा मोठ्या बाई नारायणीवरती ओरडत म्हणतात की नारायणी. तेव्हा हे ऐकून व्यंकू महाराज म्हणतात की हे असं बोलण्याचं कारण? तेव्हा नारायणी म्हणते की जे बोललेत त्यांनाच विचारूया ना आपण. मोठ्या बाई उर्फ आनंदी अंताजी दिग्रजकर आणि त्यांच्या लाडक्या सुनबाई इंद्रायणी अधोक्षज दिग्रजकर या बोलल्यात. तेव्हा हे ऐकून सगळ्यांनाच खूपच राग येतो. आता नारायणी म्हणते की आईच्या वागण्याचं मला काय आश्चर्य वाटत नाही आहे, पण इंदू तू असं वागशील असं मला कधीच वाटलं नव्हतं गं. तेव्हा हे ऐकून इंदू काही न बोलता खाली मान घालून उभी राहते. तेव्हा नारायणी तिला म्हणते की एकीकडे कीर्तनात सगळ्यांना उपदेश देतेस आणि दुसरीकडे इतक्या खालच्या पातळीचा वागतेस, लाज नाही का गं वाटत तुला? यावर मोठ्या बाईंना नारायणीचा खूपच राग येतो आणि त्या रागातच नारायणीला म्हणतात की जास्त बोलशील ना तर इकडचं थोबाड तिकडं करून ठेवीन. तेव्हा नारायणी मोठ्या बाईंना म्हणते की तुला दुसरं येतं काय गं आई? यावर व्यंकू महाराज आता नारायणीला समजावत म्हणतात की नारायणी आधी शांत हो. तेव्हा नारायणी म्हणते की अहो काका, कशी शांत हो मी? एक बाई दुसऱ्या बाईला त्रास देते, तिचा अपमान करते, नाही बघवत आहे मला. तेव्हा मोठ्या बाई रागात नारायणीला म्हणतात की हे बघ, तुला ज्या गोष्टी कळत नाही आहेत ना त्या गोष्टीत बोलायचं नाही. यावर व्यंकू महाराज म्हणतात की अहो हे सगळं काय चाललंय आणि वहिनी तुम्ही आत्ता का वागताय अशा? ही मुलगी श्रीकला आपली सून आहे, ते का नाही पचनी पडत आहे तुमच्या? तर शकुंतलासुद्धा म्हणते की मोठ्या बाई, अहो ही माझ्या गोपाळची बायको आहे, हे कधीच स्वीकारणार नाही आहात का तुम्ही? तेव्हा यावर मोठ्या बाई काहीच बोलत नाहीत. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की वहिनी, आम्ही काहीतरी विचारतोय तुम्हाला, आता अशा गप्प बसू नका, जे काही तुमच्या डोक्यात सुरू आहे ना ते एकदाच सांगून टाका सगळ्यांना. तेव्हा यावर
मोठ्या बाई व्यंकू महाराजांना म्हणतात की व्यंकट भाऊजी, अहो ही नारायणी मूर्खासारखं बोलते माझ्याशी, पण तुम्ही कशाला चिडताय? अहो नारायणी ऐकते एक आणि समजते वेगळंच आणि काहीही बोलते आणि म्हणूनच हा असा गोंधळ होऊन जातो सगळा. तेव्हा हे ऐकून नारायणी खूप शॉक होऊन मोठ्या बाईंकडे बघायला लागते. तर व्यंकू महाराजसुद्धा आश्चर्याने मोठ्या बाईंना विचारतात की म्हणजे? तेव्हा मोठ्या बाई सांगतात की म्हणजे जरा गैरसमज झाला आहे तिचा. तेव्हा हे ऐकून नारायणी खूप चिडते आणि म्हणते की आई अगं आत्ता तरी खरं बोल, उगाच काहीतरी बोलून वेळ मारून नको नेऊस. तेव्हा मोठ्या बाई उठतात आणि नारायणीजवळ जात तिच्यावरती ओरडत म्हणतात की नारायणी, तुला ना एक मुस्काटीतच दिली पाहिजे. तुझं लेकरूसुद्धा आता 8 वर्षाचं झालं, त्यालासुद्धा अक्कल आली आहे, पण अजून तुला अक्कल येईना. आणि म्हणतात की अगं बाई, मी आई आहे तुझी, मी कशाला तुझ्याशी खोटं बोलीन. तेव्हा नारायणी म्हणते की आई, तू ना या श्रीकलाच्या हातचं काही खाऊ पिऊ नको असं यांना म्हणाली होतीस की नाही. तेव्हा मोठ्या बाई थोड्याशा टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की हो म्हणाले ना. त्याचं काय आहे व्यंकट भाऊजी की जावई बापू इकडची काडी तिकडे करत नाहीत, काहीच काम करत नाहीत आणि सगळी कामं दुसऱ्यांना सांगतात. श्रीकलाला पण सांगतात, त्यात ती श्रीकला नवी, ती सगळी कामं करते. श्रीकला पोटोशी आहे, आता तिने आराम करायला हवा की नको, त्यामुळे असं माझं म्हणणं होतं. आणि ते इमोशनल होत म्हणतात की शकू अगं हे मी सांगितलं तर माझं काही चुकलं का गं. तेव्हा यावर नारायणी रागातच म्हणते की आई, काल आम्ही कीर्तनाला जात होतो तेव्हा तू आणि इंदूने श्रीकलाची पिशवी चेक केली की नाही. तेव्हा हे ऐकून सगळे खूप शॉक होतात. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की हो म्हणजे ती जड आहे की नाही, किती जड आहे ते पाहायला. तेव्हा हे ऐकून नारायणी म्हणते की आई अगं किती खोटं बोलशील, काल ती बिचारी सांगत होती की पिशवीत फक्त पोथी आणि पाण्याची बाटली आहे म्हणून, पण तुम्ही दोघींनी तिची पिशवी चेक केली. तेव्हा हे ऐकून सर्वांना खूप राग येतो आणि ते मोठ्या बाईंकडे रागाने बघायला लागतात. आता व्यंकू महाराज श्रीकलाला म्हणतात की श्रीकला, हे सगळं बोलली नाहीस तू माझ्याशी बाळा. तेव्हा यावर श्रीकला खूप रडायला लागते आणि म्हणते की बाबा, मला घरात भांडण नको होतं म्हणून मी नाही बोलले. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की अगं म्हणून हा अन्याय सहन करणार आहेस का तू. तर शकुंतलासुद्धा मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई, तुम्ही माझ्या सुनेशी असं वागायला नको होतं. तेव्हा मोठ्या बाई आणि इंदू खूप शॉक होऊन शकुंतलाकडे बघायला लागतात आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की मोठ्या बाई खूप चिडलेल्या असतात आणि त्या रागातच इंदूला म्हणतात की मला असं वाटलं होतं की ही नालायक कार्टी सुधारली असेल, माझ्याच जीवावर उठली ही कुलक्षणी, जादूटोणा करते, मनी ठेवतेस. तेव्हा इंदू हे ऐकून खूप रडायला लागते. तर अधू रागाने आता मोठ्या बाईंना म्हणतो की इंदू अशी जादूटोणा करणाऱ्यातली नाही आहे. तेव्हा मोठ्या बाई त्यांच्या जवळचे मणी दाखवत म्हणायला लागतात की मग हे काय आहे. तेव्हा इंदू हे बघून खूप रडायला लागते आणि मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई अहो हे काय बोलताय तुम्ही. तेव्हा मोठ्या बाई इंदूवरती ओरडत म्हणतात की चूप, एक शब्दही बोलायचा नाही असा तू, आता तुझ्या गोड बोलण्याला ना मी भुलणार नाही आहे. आणि म्हणतात की काढा हिला घराबाहेर. तेव्हा हे ऐकून इंदू खूप रडायला लागते. तर श्रीकला मात्र मनोमन हसत असते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.